नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। अनेक जागांवर तिढा सुटत नव्हता, पण चर्चेअंती आता मात्र काही जागांवर तिढा हा सुटलेला आहे। पण एकूणच लोकसभा निवडणुकीचं जर आपण चित्र पाहिलं, विशेषतः महायुतीचं जागा वाटपाचं चित्र जर पाहिलं, तर त्यामध्ये प्रचाराची स्थिती यावर जर नजर टाकली तर तिथं मात्र भाजप धर्मसंकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय। का म्हणतोय आम्ही हे असं पाहूया स्टोरी ऑफ द डे मधून। ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्याच भाजप आता प्रचार करणार आहे। ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत त्यांचाच आता भाजप प्रचार करताना दिसणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे नेते धर्मसंकटात आहेत। स्वतःच रचलेल्या चक्रव्यूहात भाजपचे नेते अडकताना दिसत आहेत। पाहूया। ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप त्यांचाच करणार प्रचार। लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते धर्मसंकटात, स्वतःच रचलेल्या चक्रव्यूहात अडकले भाजपचे नेते। सत्ता राबवताना भाजपच्या नेत्यांकडून नेहमी नैतिकतेचा टेंभा मिरवला गेला, पण लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना भाजपच्या कार्यकर्त्यांची आता वेगळीच अडचण झाली आहे। गेल्या 10 वर्षात ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच नेत्यांचा प्रचार करण्याची वेळ भाजपच्या कार्यकर्त्यांवर आली। नारायण राणे यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी आरोप झाला होता। ते भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार आहेत। रवींद्र वायकर यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप झाला होता। ते शिवसेनेचे वायव्य मुंबईचे उमेदवार आहेत। यामिनी जाधव यांच्यावर देखील अपसंपदा गोळा केल्याचा आरोप आहे। त्या शिवसेनेच्या दक्षिण मुंबईच्या उमेदवार आहेत। सुनील तटकरे यांच्यावर सिंचन घोटाळ्यात आरोप झाले होते। ते राष्ट्रवादीचे रायगडचे उमेदवार आहेत। सुनेत्रा पवार यांच्यावर शिखर बँक घोटाळ्यात आरोप झाले होते। त्या राष्ट्रवादीच्या बारामतीच्या उमेदवार आहेत। भ्रष्टाचाराचे आरोप केलेले उमेदवार महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भ्रष्ट नेते म्हणून ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आता मतं मागतायत। आरोप केले त्यांच्यासाठी मतं मागताना भाजपच्या कार्यकर्त्यांना अवघडल्यासारखं होत असावं, यावरून अनिल परब यांनी थेट भाजपवर निशाणा साधला। भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या लोकांना काल लोकसभेची उमेदवारी दिली, म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा भ्रष्टाचार महायुतीतला सगळ्यात मोठा पक्ष जो भारतीय जनता पक्ष आहे यांना मान्य होता का। आरोप करणाऱ्यांमध्ये किरीट सोमय्या आघाडीवर होते। अनिल परबांनी किरीट सोमय्या यांना देखील नवं चॅलेंज दिलं। किरीट सोमय्याने तर स्पष्ट सांगितलेलं आहे की मी जे काही केलं ते भारतीय जनता पक्षाच्या आदेशावरनं केलं, म्हणून माझी भारतीय जनता पक्षाला कडे मागणी आहे की ह्या सर्व उमेदवारांचं, मग किरीट सोमय्या आपले रवींद्र वायकर असतील, यामिनी जाधव असतील, राहुल शेवाळे असतील, या सगळ्यांचा प्रचार प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांची नियुक्ती आपण करणार का। सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असं म्हणतात। त्याच न्यायानं सत्ता मिळवण्यासाठी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्यासाठी मतांचा जोगवा मागण्याची वेळ भाजपच्या कार्यकर्त्यांवर आलेली आहे। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। साताराच्या निवडणूक प्रचारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांचे वंशजही उतरलेत। मान छत्रपतींच्या गादीला आणि मतही छत्रपतींच्या गादीला अशी घोषणा मराठा सरदारांच्या वंशजांनी दिली आहे। साताऱ्यात छत्रपती उदयनराजेंसोबत खांद्याला खांदा लावून निवडणूक प्रचारात उतरलेले हे सरदार पहा। हे सरदार साधेसुधे नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या 12 मावळातील 12 सरदारांसोबत स्वराज्याची शपथ घेतली होती
त्या 12 मावळातील 12 सरदारांचे हे वंशज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना जशी पूर्वजांनी साथ दिली तशी उदयनराजेंनाही साथ देण्याचा निर्धार या सरदारांनी केलाय. आपले पूर्वज महाराजांसोबत छातीचा कोट करून लढले. आज आपल्याला संधी आलेली आहे महाराजांच्या वंशजांना आपण सपोर्ट करायचा. फक्त मतदानाचा एक बोर्ड देऊन महाराजांना सपोर्ट करा, दिल्लीला पाठवा आणि शिवाजी महाराजांना मुक्त व्हा. सर्व सातारकरांना एकच विनंती की तुम्ही उदयनराजेंना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे. छत्रपती घराण्याचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. या उपकारातून उतराई होण्यासाठी प्रचारात उतरल्याचं सरदारांचे वंशज सांगतात. मानही गादीला आणि मतही गादीला अशी घोषणाच या सरदारांच्या वंशजांनी दिली आहे. आमचं इमान छत्रपतीच्या गादीची. सातारकरांना एक नामी संधी आलेली आहे की उदयन महाराज या ठिकाणी उभे आहेत. आपल्यावरती जे छत्रपती घराण्याचे जे उपकार आहेत ते ऋण फेडण्याची एक नामी संधी आलेली आहे. हे आपलं एक मतदान छत्रपतींच्या घराण्यासाठी अवश्य करावे. तर यावेळी मानही गादीला आणि मतदानही गादीला ह्या आव्हान करण्यासाठी आम्ही सातारमध्ये आलेलो आहोत. आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. छत्रपती उदयनराजेंना पूर्ण पाठिंबा आम्ही दर्शवत आहोत. प्रत्येक निवडणूक डोक्यानं लढवली जाते. उदयनराजेंनी छत्रपतींच्या सरदारांना प्रचारात उतरवून सातारची निवडणूक थोडी भावनिक करण्याचा प्रयत्न केलाय. याला आता सातारकर मतदार कसा प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.